2-3 दिवसासाठी आलो इथं. पण ज्या दिवशी पहिल्या दिवशी आलो, त्या दिवशी आम्हाला असं पूर्ण म्हणजे असं वाटत नव्हतं की 3 दिवसात किंवा 2 दिवसात आम्ही भाषण शिकू. पण आज दुसरा दिवस आहे आमचा. तर दुसरा दिवस असताना असं वाटतं की आज आम्हाला बास, दुसऱ्या दिवशी आम्ही एकदम फुल ट्रेन झालोत नाही का. तर आम्हाला तिसऱ्या दिवशी गरज नाही असं वाटतंय. पण चला आणखी पुढचा डाव सर आम्हाला शिकवणार आहेत. तर त्याबद्दल आम्ही आणखी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेणार आहोत. पण ज्यावेळेस आलो होतो त्या दिवशी एक भीती होती मनात निर्माण, किंवा मी शिकतोय की नाही, मी काय बोलू स्टेजवरती, कारण स्टेज याच्या आधी कधी आम्ही मोठं स्टेज गाजवलेलंच नाही आहे. पण सरांनी आम्हाला असा एक विश्वास दिला होता, तुम्ही करणार, 100% करणार. आणि ते आम्ही करूनच दाखवलं आणि करणार होतो. आणि यानंतर आता आम्ही ज्या इथून जाऊ, त्याला आम्ही जे कला शिकलो या ठिकाणी 3 दिवसाच्या भाषणामध्ये, त्याला आम्ही जिवंत ठेवणार, जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार, जिवंत ठेवणार. आणि आम्ही सरांचं नाव आणखी मोठं करणार. आमचे गुरु जे आहेत आता आम्ही त्याला गुरु मानणार आमच्या या भाषणाच्या संदर्भातल्या नायकोडे महाराजांना, सुशेन नायकोडे महाराजांना. तर म्हणजे खूप एकदम सरांची जी शिकवण्याची जी पद्धत आहे त्याला नो चॅलेंज आहे, नो चॅलेंज.